नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तसे जास्त दिवस झालेले म्हटलं तर 3 आठवडे. 4 मेला 5 विधानसभांच्या मतदानाची मोजणी सुरू झाली आणि बंगालमध्ये भाजपने जी मुसंडी मारली त्यानंतर माझ्या सगळ्या हिंदी युट्यूबर्स मित्र जे आहेत ज्यांच्याबरोबर मी पॉडकास्ट करत असतो त्या सगळ्यांचे एकामागून एक फोन यायला लागले आणि त्या सगळ्यांना कौतुक होतं की भाऊचा अंदाज बरोबर ठरला, भाऊचा अंदाज बरोबर ठरला. आणि प्रत्येक जण आपल्याकडे आज संध्याकाळी निकालानंतरच्या पॉडकास्टमध्ये तू ये म्हणून आग्रह करायला लागले. आता त्यांच्या करायचं तर माझं काय, माझं पण हिंदी प्रतिवाद नावाचं युट्यूब चॅनेल आहे, मराठीतलं प्रतिपक्ष आहे. त्यांच्या पॉडकास्टमध्ये मी जायचं, माझ्या पॉडकास्टमध्ये मी एकटाच असतो, मी काय करू. पण मित्रांनो, मी त्या दिवशी व्हिडिओ करू शकलो नव्हतो. माझे अंदाज बरोबर ठरले तरी अगदी ज्या वेळेला ओपिनियन पोल घेणारे, शास्त्रीय दृष्ट्या अंदाज व्यक्त करणारे, एक्झिट पोल काढणारे सगळे चुकले असताना आणि निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्याच्या आधीपासून जो अंदाज देतो घरात बसून आपल्या, तो भाऊ तोरसेकर बरोबर ठरला असताना ज्या दिवशी त्याचा मतमोजणीतून पुरावा समोर आला त्या दिवशी त्यालाच आपल्या युट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ करायला वेळ नव्हता. पण मी एकच व्हिडिओ केला त्या दिवशी आणि तो प्रतिवादसाठी केला. हिंदी माझ्या युट्यूब चॅनेलसाठी केला, प्रतिवादसाठी. आणि तुम्हाला गंमत वाटेल की सगळीकडे माझं कौतुक चालू आहे. जे कोण मला ओळखतात, मला ऐकतात त्यांच्याकडून की किती सटीक आणि परफेक्ट अंदाज भाऊ तो देतो. आणि मी जो 4 मेला केलेला व्हिडिओ होता तो माझी चूक कबूल करणारा अंदाज व्हिडिओ होता की बंगालविषयी मी बरोबर ठरला असेल. पण तमिळनाडूची निवडणूक सुद्धा त्याच वेळेला झाली आणि त्याचे सुद्धा निकाल आलेले आहेत आणि त्याच्यात माझा अंदाज साफ चुकला. मला तमिळनाडूची निवडणूक कळली नाही याची कबुली देणारा, किंबहुना आपली चूक कबूल करणारा व्हिडिओ मी हिंदी प्रतिवादवर टाकला होता. हे आज अगत्याने का सांगतोय मित्रांनो, की आपण माणूस असतो, चुका होणार आपल्याकडून. आपण काय परमेश्वर नाही, भविष्य वेधते नाही किंवा भविष्य घडवणारे नाही. त्यामुळे चुकणं काय मोठं नाहीये. पण ती चूक स्वीकारली आणि आपण कुठे चुकलो, माझी चूक का झाली, जर बंगालविषयी बरोबर आलो तर तमिळनाडूविषयी का चुकलो याचं स्पष्टीकरण देणारा तो व्हिडिओ होता. की मी गंभीरपणे तमिळनाडूच्या निवडणुकीकडे बघत नव्हतो. त्यातले तपशील, त्याचा इतिहास याच्याकडे बारकाईने बघून आपलं मत व्यक्त करण्यापेक्षा जी काय माहिती येत होती त्याची मी उडवाउडवी केली होती आणि म्हणून माझा अंदाज चुकला होता. हे मी आता एवढ्यासाठी तुम्हाला आठवण की चूक कबूल करावी लागते मित्र. आपण आपली चूक स्वीकारली तर त्यानंतर तशी चूक होऊ नये याची आपण काळजी घ्यायला लागतो. त्यामुळे चूक झाली वगैरे बोलणं सोपं असतं, नुसतं तोंडाने बोलायचं की माझी चूक झाली. नाही मित्रांनो, ती चूक का झाली हे तुम्हाला मनापासून पटलं पाहिजे, तर मग तशी चूक तुम्ही पुन्हा करणार नाही आणि त्याच प्रकारच्या चुका करून 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 तुम्ही तुमचं नुकसान करून घेणार नाही. त्यामुळे चूक कबूल करणं ही फालतू गोष्ट आहे, गरज नाही त्याची. ती चूक स्वीकारणं आणि दुरुस्तीला सुरुवात करणं, सुधारणेला सुरुवात करणं, हे सगळं मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की काल परवा उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य मला ऐकायला मिळालं. त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे काही नाराज कार्यकर्ते आले होते
आणि त्यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली चूक कबूल केली, किंबहुना चूक कबूल केली यापेक्षा त्यांनी नवी एक चूक केली. ही सगळ्यात गंमत आहे. चूक कबूल करायची आणि ती चूक कबूल करताना आणखीन एक भयंकर घोडचूक करून टाकायची. हा उद्धव ठाकरेंचा खरोखरच पराक्रम आहे. मी जितका त्यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करतो, अभ्यास करतो, तेवढं लक्षात येतं की ते नवनव्या चुका करत असतात, किंबहुना चुका करण्याची संधी शोधत असतात, असं मला कधी कधी वाटतं. आणि म्हणून ते स्टेटमेंट कुठेतरी बघितलं, ऐकलं आणि मला थोडंसं बरं वाटलं होतं. चला, हा माणूस सुधारायला सुरुवात झाली, कारण तो आपली चूक कबूल करतोय. कारण अलीकडल्या काळामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये बहुधा उद्धव ठाकरे यांचं पहिलं वक्तव्य आहे की ते आपली चूक कबूल करतायत. की बच्चू कडूला मी घरी बोलवलं आणि त्याला मंत्रीपद दिलं. अर्थातच त्यांच्या समोर त्यावेळेला जो एक जमाव आलेला होता मातोश्रीवर भेटायला, तो बच्चू कडू यांचा अनुयायी आणि आज बच्चू कडू यांच्यावर नाराज असलेला असा तो जमाव होता. बच्चू कडू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असले तरी 10-15 वर्षापूर्वी कधीतरी ते शिवसेनेपासून बाजूला झाले आणि स्वतःची एक संघटना प्रहार नावाची काढून त्यांनी स्वतः स्वबळावर निवडणूक लढवली, जिंकली, आमदार झाले. नव्हे, गेल्या वेळेला म्हणजे 2019च्या निवडणुकीत त्यांच्या प्रहार संघटनेचा आणखी एक त्यांचा सहकारी आमदार म्हणून निवडून आला होता. ही सगळी पार्श्वभूमी असताना 2024च्या निवडणुकीत बच्चू कडू स्वतः आपल्या मतदारसंघात पराभूत झाले आणि आता त्यांनी विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी शिवसेनेतून बाजूला झालेले एकनाथ शिंदे यांची जी अधिकृत शिवसेना आहे त्या पक्षात परत प्रवेश केलाय, विधान परिषदेची आमदारकी मिळवली आणि अर्थात त्यासाठी त्यांनी शिंदेच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला. पण शिंदे यांच्याबरोबर जाताना त्यांनी आपली प्रहार नावाचा संघटना किंवा जो राजकीय पक्ष आहे तो शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करून टाकला आणि तो विलीन करून टाकल्यामुळे त्यांचे काही अनुयायी नाराज होते आणि त्या रागापोटी ते नाराज अनुयायी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी स्वतःला शिवसेनेत समाविष्ट करून घेतलं, उद्धव ठाकरेंच्या उभाठा शिवसेनेमध्ये. आणि मग आता हे जे बच्चू कडू यांच्यावर नाराज आहेत त्यांना खुश करणं हे उद्धव ठाकरे यांचं कर्तव्य होतं. पण तुम्हाला बच्चू कडूंनी न्याय दिला नसेल, तो न्याय तुम्हाला उभाठा शिवसेनेत मिळेल असं म्हणत त्यांचं स्वागत करणं उद्धव ठाकरेंना शक्य होतं आणि ते स्वाभाविक झालं असतं. कोणीही तुमच्या पक्षामध्ये संघटनेमध्ये नव्याने येत असेल तर बाहू पसरून त्याचं स्वागत करणं यात काही गैर नाहीये. पण त्यासाठी तुमचा आधीचा नेता नालायक होता, लबाड होता, गद्दार होता हे सांगण्याची गरज नव्हती. तो राग त्या आलेल्या अनुयायांचा आहे हे सत्य आहे, पण त्यांना चुचकारताना त्यांच्या जुन्या नेत्याच्या नावाने शिवीगाळ करणं गरज नव्हतं. पण उद्धव ठाकरे यांना त्याचीच हौस आहे आणि त्यातून मग नवनव्या चुका होत जातात. एकनाथ शिंदेवर तुमचा राग असणं मी समजू शकतो, पण तो राग व्यक्त न करता देखील तुम्हाला अपमानित करता येतं हे खुद्द एकनाथ शिंदेनी 1000 वेळ दाखवून दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता एकनाथ शिंदे ज्या प्रकारे व्यक्त होत असतात त्यातून उद्धव ठाकरे हे साक्षात बाळासाहेबांचे सुपुत्र असून बाळासाहेबांच्या विचारांची एकनिष्ठ असलेले बहुसंख्य शिवसैनिक नेते कार्यकर्ते हे एकनाथ शिंदेच्या सोबत गेले. हे अपशब्द किंवा गैरलागू शब्द न वापरता उद्धव ठाकरेंना अपमानित करण्याचं उत्तम उदाहरण आहे. पण ते उद्धव ठाकरेंना कळायला पाहिजे आणि कळण्यासाठी डोकं ठिकाणावर पाहिजे आणि डोकं ठिकाणावर असेल तर चुका नुसत्या कबूल केल्या जात नाहीत, त्या दुरुस्त केल्या जातात. आता गंमत बघा, एवढं झाल्यानंतर लगेच
पत्रकार धावले बच्चू कडूकडे की बाबा असं असं झालं, तुम्हाला घरी बोलवून मंत्रीपद दिलं होतं आणि तरी तुम्ही गद्दारी केली, दगाबाजी केली. हेतू बच्चू कडूला अपमानित करण्याचा होता, बच्चू कडूला खोटा पाडण्याचा होता. पण बच्चू कडूने आजपर्यंत जे मौन पाळलं होतं, त्याला उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांनी उद्धव ठाकरे कसा खोटारडा माणूस आहे हे सांगून टाकलं. किंबहुना उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेल्यापासूनचं जे खोटारडे पण चालू आहे ते बच्चू कडूंनी पार उघडं करून टाकलं, नागडं करून टाकलं. माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, हे जे काय उद्धव ठाकरे रडत असत, मी हे दिलं, मी त्याला ते दिलं, आज माझ्याकडे देण्यासारखं काय नाही. तुमच्याकडे एकनाथ शिंदे किंवा तत्सम माणसं नारायण राणे वगैरे होती तेव्हा तुमच्याकडे देण्यासारखं खूप काही होतं. याचं कारण शिंदे असोत, राणे असोत, अशी मंडळी जी आणत होते ते उद्धव ठाकरे उधळत होते. उद्धव ठाकरे प्रियांका चतुर्वेदीला राज्यसभेचा खासदार करू शकले नसते जर त्यांच्या गाठीशी आपापल्या कर्तृत्वावर आणि संघटनेच्या नावावर आमदार झालेले जे काही 30-40 आमदार होते ते जर उद्धव ठाकरेंच्या हाताशी नसते तर प्रियांका चतुर्वेदीला उद्धव ठाकरे खासदार करू शकले नसते. तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये कोणाला तरी प्रियांका चतुर्वेदीला खासदार करण्याची जी शक्ती आली ती या शिवसैनिकांनी आणून दिली होती. ती उद्धव ठाकरेंची स्वतः मिळवलेली कमावलेली शक्ती नव्हती. आणि तीच गोष्ट, तोच खुलासा, मी ह्याला केलं, मी त्याला दिलं, असं जे उद्धव ठाकरे म्हणतात ते मुळात त्या इतरांकडून तुम्ही घेतलं हे विसरू नका, हेच बच्चू कडू सांगतात. बच्चू कडू म्हणतात खुलासा देताना की तुम्ही मला मंत्रीपद दिलं हे खोटं नाहीये, पण मला मंत्रीपद देण्याच्या आधी तुम्हाला मुख्यमंत्रीपद मी दिलं. कोणी? उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शरद पवारांनी केलं असं सांगितलं जातं. नो, बच्चू कडूने परफेक्टली खुलासा केलेला आहे की आधी मी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि कोणालाही मंत्री करण्याचा अधिकार त्यांना दिला, तो राज्यपालांनी दिला, पण राज्यपालांनी बच्चू कडूच्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे बच्चू कडू यांचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना मिळाला नसता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच होऊ शकले नसते. त्यामुळे तुम्ही मला मंत्री केलं हे नंतरची गोष्ट आहे. आधी उद्धव ठाकरेंना बच्चू कडूने मुख्यमंत्री केलं हे उद्धव ठाकरे विसरलेत. याकडे बच्चू कडू लक्ष वेधतात तेव्हा मोठी गोष्ट लक्षात येते की बोलताना कुठे चूक झाली. मी बच्चू कडूला घरी बोलवून मंत्रीपद दिलं ही माझी चूक आहे नाही. तुमच्यासारख्या नाकर्त्या माणसाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री पदी बसवलं ही बच्चू कडूची चूक होती. आणि आता बच्चू कडू त्यावर 3-4 वर्ष गप्प बसल्यानंतर खुलेआम बोलायला लागले कारण ते तुम्ही त्याला बोलणं भाग पाडलं. चूक उद्धव ठाकरेंची नाही झालेली, चूक बच्चू कडूंची झाली. चुकीच्या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायला मदत केली नाही, मुख्यमंत्री पद बहाल केलं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूला मंत्री केलं नाही, बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि त्यामुळे कुणालाही मंत्री करण्याची शक्ती किंवा अधिकार हा उद्धव ठाकरेंकडे आला. आणि हे एक प्रकारे गोपनीय होतं की तुम्ही आमच्या सोबत आलात तर सरकारचं बळ वाढतं तेव्हा तुम्ही आमच्याकडे या, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायला मी त्यांच्या घरी गेलो होतो. म्हणजे बच्चू कडूला घरी बोलवण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. मला मुख्यमंत्री करा यासाठी वाडगाव समोर करायचा म्हणून बच्चू कडूला आपल्या घरी बोलवलं आणि त्याच्यासमोर वाडगा पसरला, बाबा रे पाठिंबा देतो मी मुख्यमंत्री होईल आणि मी मुख्यमंत्री झालो तर तुला मंत्री करीन. तू कबूल करण्यापेक्षा
आणि आपला टेमा मिरवताना उद्धव ठाकरे आणखीन एक चूक करून बसले. साक्षात्कार झाल्यानंतर डोळे उघडतात, अक्कल ठिकाणावर येते असं म्हणतात. पण उद्धव ठाकरे ही अशी व्यक्ती आहे की साक्षात्कार झाल्यानंतर ते आणखीन एक नवी चूक करतात. त्यामुळे बच्चू कडूला घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली असं म्हणताना आपली बेअब्रू करण्याची संधी त्यांनी बच्चू कडूला दिली, त्याची गरज होती का विचार करा. आणि अशा चुकत करत 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 गेल्या 6 वर्षामध्ये आपल्या पित्याची एक चांगली संघटना, एक ताकदवान प्रादेशिक पक्ष उद्धव ठाकरेंनी कसा धुळीस मिळवला हे त्यांना अजूनही कळलेलं नाही. आणि जोपर्यंत ते कळणार नाही, ते सत्य स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या राजकारणाला किंवा त्यांच्या राजकीय पक्षाला कुठलंही भविष्य असू शकत नाही. पण एका गोष्टीचं अभिनंदन करीत, निदान उद्धव ठाकरे यांच्या तोंडून एक महत्वाचा शब्द बाहेर पडला की मी चूक केली. तुम्ही करता त्याच चुका असतात, त्यातली कुठची चूक केली एवढं वेगळं सांगितलं तुम्ही. नाहीतर पक्ष प्रमुख झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी फक्त चुका केलेल्या आहेत. आणि त्या चुका केल्या नसत्या तर शिवसेना दुभंगली नसती. आपली वडिलांची पार्टी जी आहे ती चांगली टिकवता आली असती, भले वाढवता आली नसती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी चूक कबूल करण्याची गरज नाही, ते जे काही करतात त्या फक्त चुकाच असतात. एवढं जरी त्यांनी लक्षात घेतलं तरी मला वाटतं त्यांच्या राजकारणामध्ये थोडेफार चांगले दिवस येऊ शकतील. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.